मित्रांनो, चला आज मस्त सोडे आणि वाटाणे यांची मिक्स भाजी बनवूया। सोडे आणि वाटाणे यांची मिक्स भाजी बनवण्यासाठी आपण इथे सोडे घेतलेले आहेत, हे वाळलेले सोडे आहेत, आणि इथे वाटाणे घेतलेले आहेत 1 वाटी। इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून, लसूण घेतलेला आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। इथे आपण वाटाणे शिजवून घेणार आहोत, थोडेसे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत। आता आपण भाजी बनवूया। भाजी बनवण्यासाठी इथे टोप घेतलेला आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि याच्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे। हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हा कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची जी पेस्ट केली होती ती टाकणार आहोत याच्यात। आणि हे वाटण आपल्याला कोणतेही मसाले न टाकता असंच परतून घ्यायचं आहे। मसाले टाकण्या अगोदर आपण याच्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया। इथे हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि कोल्हापुरी काळा मसाला टाकलेला आहे। मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्या वाटणात पाणी टाकून चांगलं हे वाटण परतून घ्यायचं आहे। आणि हे बघू शकताय मित्रांनो, मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे। हे असंच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आता आपल्याला याच्यात सोडे घालायचे आहेत। हे सोडे ज्वारीचं पीठ लावून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि लगेचच याच्यात वाटाणे घालणार आहोत। वाटाणा आपण थोडा शिजवून घेतला होता तो घालणार आहोत याच्यात। आणि हे वाटाणे सोडे चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचं आहे। चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ इथे मी थोडंच टाकलेलं आहे, कारण आपण वाटाणे शिजवताना मीठ टाकलं होतं त्याच्यात। पाणी टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला 10-15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आणि वाटाणे सोड्यांची रेसिपी मित्रांनो नक्की ट्राय करा, खूप भारी लागते ही भाजी। आणि मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।